होतोय. गोलंदाजी बार्क भरते तुम्ही पाहताय गोलंदाज तेजस, तर त्याच्या अगेन्स्ट बॅटर दिनू म्हात्रे आणि त्याच्या साथीदार अर्जुन म्हात्रे. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टिकच्या भरून बॉल मात्र निघून चालला. डॉट बॉल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. श्री मलंगडचं क्रिकेट आपण एन्जॉय करतो. एका बाजूला अरुई 11 चिंचपाडा विरोधात गावदेवी क्रिकेट संघ शिरवली, या दोन टीमच्या दरम्यान एक मॅच पाहायला मिळेल. इथे फटका ऑन साईडला ग्लान्स केलाय, बॉल झाला स्कोरिंगला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये, परंतु बॉलला अडकलाय. दरम्यान 2 धाबा इथे एक पडले जातात. गुड रनिंग. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता शुभारंभ होतोय स्कोर कार्डला. स्वतः संघाचं अकाउंट ओपन केलं. बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती दिनूच्या बॅटमधून 2 धाबा इथे एक पडल्या जातील. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ येबे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे फटका चांगला, परंतु फटका फसला की काय, मिळवूनचा खेळाडू पुढे सरकतोय. हा पहिला धक्का लागेल टीम चिंचवाडा संघाला. परत बाद. त्यामुळे आता 12चा ठोका तुम्हाला ऐकायला मिळेल डीजे गणेशचा. चांगलं संगीत. धावफलक आता दोन्ही आकड्यावरती स्थिरावलं. टिपची रोल तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदा सज्ज होता. राईट मर्द विकेट आहे तेजस. तेजसचा बॉल ऑन साइडला खेटला, लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक पाठमोरा डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय, बॉलला अडवलाय. दरम्यान 2 धाबा एक मिनिटाचा प्रयत्न आणि आता डायमंड डकचा शिकार ठरत असताना मैदानावरती दाखल झाला बॅटर तुम्ही पाहता अर्जुन म्हात्रे, आणि आता सलग दुसरी धाव एक मिनिटाचा प्रयत्न त्याचा फसला आणि अखेर त्याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. दोन धाबा एक पडण्याचा प्रयत्न फसला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला. हर्षद तरेला तुम्ही पाहता त्याच्या साथीवर तिसऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू. इथे देखील ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, पाठवरती बॉल अदळला, परंतु पंच सांगतायत ऑफ स्टिकच्या बाहेर आहे, त्यामुळे इथे बॅटर सेफ असतील. दरम्यान धावफरक पूर्णपणे स्थिरावलाय. सलामी जोडी धासरली, अर्जुन बाद झाला. त्यानंतर दिनू देखील त्यांना मैदान सोडले, परंतु मैदानावरती राज म्हात्रे आणि त्याच्या साथीला हर्षद तरे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन आलाय तेजसला तुम्ही पाहता, चांगली गोलंदाजी तो करतोय. इथे फटका चांगला आहे, फुलटोस होता. ऑन साइडला मिड विकेटला बॉल चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल ते फक्त सिंगल. बघा क्रिकेट महत्वाचं आहे, पण त्यासोबत जीवाची देखील काळजी घ्या, कारण ज्यावेळेस तुम्ही धावताय त्यावेळेस लक्ष द्या की कोणत्याही प्रकारची इजा दुखापत तुम्हाला होऊ नये, याची पण काळजी घ्या.
षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. स्कोर कार्ड वरती 10 फलकावरती जोडले गेले. आतापर्यंत 7 आकड्यावरती तुम्हाला स्कोर कार्ड पार मिळेल. अडखळत सुरुवात सध्या घडीला तुम्हाला पार मिळेल. निवृत्ती आले षटक क्रमांक दुसरं. यावेळेस घडलंय काय तर इथे यशच्या उद्ध्वस्त गेल्या आणि अखेर हर्षदला परतावं लागेल बागारी. परंतु बाद दांडी इथे उखाडली आहे. दरम्यान लगेच विजय गणेशच्या सांगितलं होगी तेरी दांडी गुल. न्यू बॅटर मैदानावरती शेखर आले. षटक क्रमांक दुसरा आता तुम्हाला पार मिळेल आणि जबरदस्त 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू आता दाखल झाला. या मॅच मध्ये चांगली इथून बॅटिंग करावी लागेल कारण धावसंख्या आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पूर्णपणे स्थिरावला. या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 7 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये या धाबा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे नवेजी यशवंतराव त्याचबरोबर दिलीजी यशवंतराव यांचे थोरले बंधू खरतर अरुणजी यशवंतराव साहेबांचं आगमन झालं. त्यांच्या साथीनं त्यांचे भाजीश्री मयूरजी देशमुख यांचं आगमन झाले. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मैत्री चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. शाहरुख खान प्रमाणे आता हात बाहेर काढत असताना आमचे योगराज महाराज बुट्टेरे त्याला सांगितलं हा चेंडू खराब. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. धावफलक जाऊन पोहोचतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 9 आकड्यावरती तुम्हाला जोडून पार मिळेल. मैदानावरती 2 बॅटर दाखल झालेत. शेखर भोईर आणि त्याच्या साथीनं 3ऱ्या क्रमांकावरती आलेला राजला तुम्ही पाहता इथे देखील शपलहून खेळायचा प्रयत्न जरूर होता परंतु बाल बचावले गेले कारण भरपूर वेगानं यष्टिरक्षक पोहोचला. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं खरं तर पायाने बॉलला मात्र इथून ढकलायचा प्रयत्न कुठेतरी बसला. दरम्यान बाईकच्या स्वरूपात एक सिंगल दाब इथे एक मिनिट जाईल. लेग बायच्या स्वरूपात माफी असावी. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल दाब इथे मिळेल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 10 आकड्यावरती. पुढे सरसावले. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. बॅटची कडा घेतली. थडमाचा खेळाडू पुढे सरकतो. दरम्यान सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि आता त्याच सिंगलच्या साथीला धावफलक 11 11 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 10 क्रिक लाईव्ह ही वाहिनी तुम्ही पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पार मिळेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती नाहीतर जगाच्या कानाकोपऱ्यावरती ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. आमचे 10 क्रिकचे ओनर कुणालजी राजाराम म्हात्रे त्यांच्या साथीला त्यांची संपूर्ण टीम. आज धनेश म्हात्रे जे मात्र ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या साथीनं स्कोररच्या भूमिकेत आमचे निलेश भोईर. कॅमेरामॅन दोन्ही कॅमेरामॅन लाजवाब कामगिरी करत असताना सौरभ कांबळे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय खरं तर गणेश वारकडे मॅम फ्रॉम मुरबाड ब्लॅक डायमंड ऑफ वडबली. षटक क्रमांक तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचलं. टीमची टोटल 2 षटकाच्या अंती आतापर्यंत 12 धाबा. पाबंदी पूर्णपणे आता आटोपून लाभली आहे. पहिला बॉल
ऑन साईडला खेचला रॉकेट पहिला षटकार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंटचा खेळाडू थोडे सरकला दरम्यान एक चेकी सिंगल दाबीत एक पटी जाईल आणि धावफलक आता पुढे सरकत असताना षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात झाली पाबंदी सरकारची पूर्णपणे हटवली पंचाच्या माध्यमातून इथे देखील ऑन ड्राईव्ह केलाय बॉल चालला इथे मात्र खाऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये खेळाडू डीपमध्ये उपस्थित बॉलतून फेक करतील दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार असलपाडा असलगाव आणि त्या गावातील अजय गायकवाड नाव रायगडचा टायगर यांचे सातारा संगीत आपण ऐकतो डीजे गणेशच्या माध्यमातून बॅटर येथे बाद होईल हर्षल शेखर येथे बाद होत्या अधुरी धक्का टीम चिंचपाडा संघाला नवीन बॅटर भंडारी आलेत बॅट चिकट आहे आणि ते चेंडू जमिनीला दाम झाले त्यामुळे बॅटर सेफ असतील अमोल भंडारी आलेत नवीन बॅट्समॅन तुम्हाला पार मिळते मध्यवर्ती तो दाखल झालाय 11 नंबर 6 वरती हा खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल इथे फटका चांगला आहे ऑन साईडला बळबळ आहे बॉल चालला डीप मध्ये क्षेत्रक्षय उपस्थित एक सिंगल एक वेळी जाईल आणि आता सिंगल वरती थांबावं लागतं संत बात इंद्राणी असाच म्हणावं लागेल संत क्रिकेट संयुक्त क्रिकेट स्लोपट स्टडी हे चित्र आपण पाहतो मैदानाच्या मध्ये टीम आरोही 11 चिंचपाडा संघाच्या माध्यमातून धावफल जाऊन पोहोचते टीमची टोटल 24 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल आरोही 11 आई गावदेवी क्रिकेट संघ शिरवली आणि त्यांच्या विरोधात साहिल 11 चिंचपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पार मिळेल नवीन गोलंदाजी बागपती तेजस आलेत तेजस मडबी हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल षटक क्रमांक 14 घेऊन तो दाखल झाला दरम्यान पहिला पर्वती सिंगल 25 धावा ऑन साइडला खेळला आणि अखेर अजून एक बॅटर त्याला बदल सोडावा लागेल फर्नस बाद
तर धावफलक जाऊन पोहोचतो टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 26 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल आणि लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल ऍड होते धावफलक 27 या आकड्यावरती आपण पाहतोय षटक क्रमांक मिळेल पुन्हा एकदा चौथं पार मिळेल तेजस मडबी आलेत गोलंदाजी बॅक वरती चांगली गोलंदाजी त्याने पहिले षटकामध्ये केली तिथे कमीत कमी धावा खर्च केल्या अनेक विकेट संपादन केली आणि आता षटक क्रमांक 14 घेऊन तो दाखल झाला या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतोय हा देखील चेंडू डॉट आला षटक क्रमांक 14 समाप्त झालं आणि 4 षटकाच्या अंती थोडीशी दयनीय परिस्थिती पाहायला मिळेल बॅटिंग करत असणारा टीम साहिल 11 चिंचपाडा संघाची धावा धावफलकावरती 27 पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत वेलकम टू द ग्राउंड बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार डीजे मास्टरच्या माध्यमातून संगीत वाजवण्यात आलं पुष्पा झुकेगा नाही साला जरी इथे 2 बॉलवरती 2 षटकार पाच पद पूर्णपणे धावफलक 4 षटकाच्या ते 27 होतं परंतु आता आक्रमणाला सुरुवात केली आहे अमोल भंडारीनं आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहतोय धावफलक वेगानं आता पुढे जात असताना 39 धावा टीमची रोल तुम्हाला पार मिळेल तिसरा षटकार झाला तर एक सुंदर ट्रॉफी आयोजन कमिटीच्या माध्यमातून देऊन सन्मानित करण्यात येईल अमोल भंडारीला धावफलक 39 धावा गोरदाद सज्ज होतं पुन्हा एकदा राऊंड विकेटनं सचिनजी रसाळ याला तुम्ही पाहताय खरं तर 5 दिवस या स्पर्धेमध्ये ते जोडले जातील कारण त्यांच्या खांद्यावरती देखील या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे राऊंड विकेट तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न होता एसटी रक्षक सांगतात हेच तर सांगत होतो चेंडू थोडंसं खाली ठेवायचं आणि तेच आता केलं एसटीच्या लगत बॉल मात्र निघून चालला आहे एसटी रक्षकाच्या दमात आहे डॉट बॉल
सलग 2 बॉलवरती 2 षटकार आले. धावफलक 39 आकड्यावरती आपण पाहिलं, परंतु आता कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. गोलंदाज दाखल झाला 5व्या षटकामध्ये आर्यन. इथे फुलटॉस, पुन्हा एकदा फुलटॉल वसूल करायचं, नाही जमलं. भाऊ चला लॉंगा लाईक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवला. 2 धाबा मिळतील का? हो मिळतील देखील. आणि आता प्रचंड वेगानं या 2 धाबा इथे एकपडल्या गेल्या. धावफलक पुढे सरकतो 41. नाराज आहेत काही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील, कारण 4 षटकामध्ये फक्त 27 होत्या आणि आता या 5व्या षटकामध्ये धाबा यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या धाबा इथून मागात पडू शकतात हे सांगतोय. मधाच्या मध्ये तुम्ही पाहताय उल्हास फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे देखील प्रॉपर बॅटवरती नाहीये. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होईल यात शंका नाहीये. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. धाबा इथे मात्र भरपूर वेगानं एक पडला गेला. थोडस वाईट झाला असंच म्हणावं लागेल. उल्हास होते जन्मदा चेंडूला थांबवलंय. बॅकअप चांगला पाहायला मिळतो. दरम्यान आणखीन काही धावा इथे मिळू शकल्या असत्या यात शंकात नाहीये. नेक्स्ट मॅच विनर विरोधात विनर आपण मॅच खेळतोय. त्यामुळे टीम नेवाळे आपण कुठे जाऊ नका. विनर विरोधात विनर अशी मॅच आपण खेळतोय. आर्यन राउंड विकेट. फुलटॉस बाहेर आमच्या मुख्य बासपेठेला मानवंदना तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार षटकार. टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला बाल मिळेल. आणि आता दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. त्यावेळेस मायक्रोफोनवरती या 50 धाबा चेस होतात की रोखल्या जातात या मॅचचा धावतं परिणाम घेऊन येतील आमचे साथी समोरचे आमचे जवळचे मित्र रोशनजी संते सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकला. आणि बनवल्या धावा 49. शेवटच्या षटकामध्ये एकूण 22 धाव बनवल्या. 3 षटकार आपण पाहिले फलंदाज अमोल भंडारीच्या बॅटमधून. आणि खऱ्या अर्थाने एक चांगली धावसंख्या बनवली आहे. एक फायटिंग टोटल बनवण्यामध्ये यश आलं आहे, कारण की चिंचपाड या टीमची
गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे. संचित म्हात्रे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय साहिल 11 चिंचपाडा. साहिल 11 चिंचपाडा या टीमची ओळख आहेत. संचित म्हात्रे पुरस्कर्ते या टीमचे. कित्येक वर्ष आपण संचितला पाहतोय. रेवनाथ वाहिले शिरवली या टीमला नक्कीच शुभेच्छा येत आहेत. आमचे गणेश दादा चिखलोलीपाडा या टीमच्या माध्यमातून नक्कीच शुभेच्छा येत आहेत. गणेश दादा पवार यांच्या माध्यमातून आणि खास करून रेवनाथ यांच्यासाठी शुभेच्छा येत आहेत. रेवनाथ वाहिले आणि तेजस मडवी ही जोडी आहे. गोलंदाज संचित म्हात्रे पुन्हा एकदा रनअप मध्ये अडथळा निर्माण होतोय. संचित यांना आणि डेट चेंडू घोषित करतायत. 50 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. 10.00 सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. यानंतर विनर हा सामना होणार आहे. गोरपे संघ देखील दाखल होतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी. यस दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. राईट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत सॉफ्ट हँडने खेळतायत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेने श्री गणेश होते बॅटिंग करणाऱ्या आरोई 11 आई गावदेवी शिरवली या टीमची धावसंख्या आहे 1. विष्णू पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा संघ पाहायला मिळतो शिरवली. त्यांना फाईट करतो संचित म्हात्रे यांचा चिंचपाडा. फुलर लेनचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 1 आहे. 50 धावांचं टार्गेट सेट केले या मॅच मध्ये. मैत्री चषकाचं आयोजन आदरणीय नरेश दादा यशवंतराव आणि दिनेश दादा यशवंतराव आणि श्री गणेश क्रीडा मंडळ एवे यांच्या माध्यमातून हे मैत्री चषक पाहायला मिळत आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी 4 पारितोषिक आहेत. राजेश सर क्या बात आहे. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे. मी आधीच उल्लेख केलाय चिंचपाडा या टीमने अनेक सामने जिंकलेले आहेत आपल्या गोलंदाजीने आणि तसंच कारनामा याही मॅच मध्ये करावा लागेल कारण की 50 धावा डिफेंड करायच्या आहेत. याआधी आपण पाहिलं 66 धावांचा एकतर्फी पाठलाग केला जय बोले नेवाली या टीमने आणि तो संघ या पुढीलच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. भरपूर सफल झाले होते. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि चूक केली. शॉट थर्डमॅनच्या फिल्डरने लेग बायच्या स्वरूपात मिळते. 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. दोन धावा धावफलकावरती. स्ट्राईक इनला फलंदाज पुन्हा एकदा रेवनाथ. अवघ्या 2 धावा खर्च करतोय. धावसंख्या आहे 2.
परफेक्ट यॉर्कर शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती धाव मिळत नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2. 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 48. या मॅच मध्ये 24 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आय थिंक थोडीशी दुखापत जाणवतीये संचित म्हात्रे यांना. पाणी पिऊन घ्या संचित, पाणी हवं असेल तर. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 आहेत आणि 24 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. मोनिश म्हात्रे येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. या मॅच मध्ये कमबॅक झालंय साहिल 11 चिंचपाडे या टीमचं, कारण की संचित म्हात्रेने अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलंय आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय चिंचपाडे या टीमला. 24 चेंडू आणि 48 धाव बनवायच्या आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये आरोही 11 आई गावदेवी शिरवली या टीमने. पहिला चेंडू फुलटॉस आणि त्याच्यावरती फायदा घेऊ शकला नाहीये. फुलटॉस चेंडू होता. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला खराब चेंडू म्हटलं जातं आणि खराब चेंडू फायदा घेत नाहीयेत फलंदाज तेजस मडवी आणि रेवनाथ वाईले ही जोडी आहे. राहुल चव्हाण सर गेली 4 दिवस अप्रतिम समालोचन करतायत. उपाध्यक्ष आहेत बदलापूर समालोचक समितीचे. ऑन साइडला इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. तो मॅच दुसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 8 धाव धावफलकावरती तेजस मडवी च्या बॅट मधून हा षटकार आलाय. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय तेजस मडवीच्या बॅट मधून. धावसंख्या 12. जिंकण्यासाठी 38 धावांची अजूनही गरज आहे. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक. मॅच बाजी बैलाचे मालक आहेत मोनिश म्हात्रे आणि थोडीशी खराब गोलंदाजी. लाईन लेन सापडत नाहीये. परफेक्ट यॉर्कर नक्कीच साइड ऍक्शन आहे आणि परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहिला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा. येणारे 20 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. यस थोडासा थकवा जाणवतोय आणि तब्येत बरी नाहीये बघा. जास्त फोर्स आपण अमोल करू नका संचितला, कारण की त्याला आरामाची गरज आहे, कारण की रगरगत्या होण्यामध्ये हा सामना सुरू आहे. पहिले तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. क्रिकेटर आपण आयुष्यभर खेळूच, परंतु प्रथम तब्येत तुम्ही सांभाळा आपली. दीपेश देखील
उपस्थित आहेत. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा व्हाईट बॉल. आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत जे मेन सौरभ कांबळे, नक्कीच ते देखील डे नाईट काम करतायत. नक्कीच डेला ते 10 क्रिकच्या सोबत असं आणि नाईटला नक्कीच सस्पेन्स आहे. फुल टॉस, मिसटायमिंग टॉप एज, कॉटन बॉलची संधी. मोनिश म्हात्रे डाऊन दी बॉल, टिपलाय जेल आणि समाप्त होतोय. फलंदाज तेजस मडवीचा खेळ रेवनात व्हायला बाद होत आहे. थँक्यू, क्या बात आहे. मोनिश म्हात्रे यांचा बाजी बैल आहे, हिंद केशरी बाजी, आणि त्या बैलाचे मालक आहेत मोनिश म्हात्रे. विकेट मिळवली आहे आणि पार्टनरशिप ब्रेक केली आहे. पहिला धक्का लागलाय शिरवली या टीमला. रेवनाथ वाहिले बाद झालेत, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. न्यू बॅट्समन येत आहेत. भूषण पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. बॅटची कडा आहे शॉर्ट टर्मॅनला, क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. तरी येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. हर्षद तरे येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस मडवी आहेत. स्विंग एनमिस येतो डॉट बॉल. नक्कीच चांगली गोलंदाजी होते चिंचपाडा या टीमच्या माध्यमातून. मी आधीच म्हटलंय गोलंदाजी स्ट्रेंथ आहे साहिल 11 चिंचपाडा या टीमच्या, आणि या मॅच मध्ये गोलंदाजी खूप चांगली होते. संचित म्हात्रेने अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलं. मोनिश म्हात्रेने देखील 12 धावा खर्च केल्या. यावेळी स्लॉप केल्या चेंडूला टीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये कमबॅक झालंय साहिल 11 चिंचपाडा या टीमचं, परंतु अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत होऊ शकली नाहीये शिरवली या टीमची. हेलिकॉप्टर उडवलाय, मिसटायमिंग आहे, सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमारेषेवरती शेखरने फलंदाज झालाय, बाद लागतोय.
थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने बदलापूर नगरीमधील ही खूप मोठी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते, कारण की 5 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि पहिल्या दिवसापासून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप आहे, ग्लोव्ज आहेत, फ्रूट आहेत आणि ट्रॉफी देखील आहे. आणि जो कोणताही फलंदाज सलग 3 षटकार मारेल त्यासाठी ब्युटिफुल ट्रॉफी आहे. विकेट हॅट्रिकसाठी देखील ट्रॉफी आहे. आदरणीय तेजस अर्थातच बंटी शेठ म्हस्कर यांच्या माध्यमातून अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा बदलापूर. आणि हा झेल झाला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळत आहे आणि मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. समीकरण कठीण होत चाललंय या मॅच मध्ये. आरोही 11 आई गावदेवी शिरवली या टीमच्या समोर 50 धावांचं लक्ष होतं. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानं खाली जातोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 33 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. ऑन साइडला लॉब केला, टू दी स्लो. गरज आहे. मैत्री चषक बदलापूर आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आदरणीय नरेश यशवंतराव साहेब आणि आदरणीय दिनेश यशवंतराव साहेबांच्या माध्यमातून मैत्री चषकाचं आयोजन. आजचा हा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातील हा सामना क्रमांक 2 सुरू आहे. चिंचपाड आणि शिरवली या 2 टीम मध्ये. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी 4 पारितोषिक आहेत. आणि पाहिलं गेलं तर सापाट चषक राहुल चव्हाण सर आम्ही कव्हर केलं होतं. त्या स्पर्धेमध्ये पिंटेशेठ पाटील, अधिक पाटील यांच्या माध्यमातून समालोचकांसाठी, पंचांसाठी, गुणलेखकांसाठी, त्यानंतर जे आमचे यूट्यूब लाईव्ह टीम असते, DJ मास्टर असतात आणि जे 2 संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते त्यांच्या 12 मॅनसाठी नक्कीच कूलर देण्यात आल्या होत्या आदरणीय पिंटेशेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या माध्यमातून. आणि येतोय हा षटकार, मोनिश म्हात्रेचं स्वागत केलंय षटकाराने.
11 चेंडू आणि बनवायचे धावा 21 या मॅच मध्ये. आणि अजून एक तडाखा बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार फलंदाज परेश गायकरच्या बॅट मधून. आहेत बॅक टू बॅक 2 षटकार आणि या मॅच मध्ये कमबॅक झालंय. 13 चेंडू आणि 33 धावा बनवायच्या होत्या आणि सलग 3 षटकार येत आहेत. एक षटकार आपण पाहिला परेश गायकरच्या बॅट मधून आला आणि आता मात्र तेजस मडवीच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या आहे 35. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनर विनर हा सामना होणार आहे. त्यामुळे विनंती असेल नेवाली या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. तेजस मडवी बॅक टू बॅक 2 षटकार. एकंदरीत 3 षटकार आलेत आणि एक चौकार आलाय तेजस मडवीच्या बॅट मधून. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करतोय. साइड ऑफ ऍक्शन आहे आणि परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मोनिश करतोय परंतु लाईन पासून थोडासा भरकटतोय. फुल लेनचे चेंडू आणि त्याच्यावरती 2 षटकार आपण पाहिले राईट राऊंड विकेटने. आणि हा तिसरा षटकार येईल का? क्षेत्ररक्षक आहे आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. यावेळेस लाईन 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 पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडासा थकवा संचितला जाणवतोय त्यामुळे तो बाहेर आहे आणि त्याचा फटका बसलाय चिंचपाड या टीमला. स्विची चिंचपाडा संघाचं आपण करूया कौतुक आणि आभार. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे तेजस मडवी.